तर नमस्कार. खुसखुशीत आणि चवदार चकल्या येण्यासाठी भाजणीसाठी कोणतं साहित्य वापरायचं, त्याचा अंदाज कसा घ्यायचा आणि कशा पद्धतीने भाजायचं, कारण भाजण्यावर सुद्धा चव अवलंबून असते. तर अर्धा किलो तांदूळ घ्यायचे, धुवून सुकवून घ्यायचे. त्याच्यानंतर अर्धा किलो तांदूळाला, कारण 1 किलोची भाजणी करायची आहे, तर त्याला 200 ग्राम डाळ घ्यायची. अर्धा किलो तांदूळाला 200 ग्राम चणा डाळ घ्यायची आणि चणा डाळसुद्धा छान स्वच्छ धुवून, पुसून, सुकवून नंतर घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही उडीद आणि मुगाची डाळसुद्धा भिजायला रात्रभर घालू शकता. साबुदाणा घ्यायचा 50 ग्राम किंवा 25 ग्राम अंदाजेनुसार थोडेसे पोहे घ्यायचे. चणा डाळ आणि मूग डाळ आणि उडीद डाळ भिजत घालून रात्री दिवसभर दुसऱ्या दिवशी सकाळी वाळत घालून नंतर घ्यायच्या. जिरं आणि धने 25-25 ग्राम अशा प्रकारे घ्यायचं. आणि हे सगळं साहित्य घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मंद आचेवर ही भाजणी सगळी भाजून घ्यायची आहे. तीळ आणि ओवा हे आपण पिठामध्ये घालतो चकल्या करत असताना. आता तो चकली करण्याचा व्हिडिओ दुसरा राहील, तो मी अपलोड करेन. तर हे बघा, मंद आचेवर तांदूळ असे भाजून घ्यायचे आहेत आणि एक एक करून सगळ्या वस्तू भाजून घेऊन नंतर त्या दळायला द्यायच्या आहेत. शक्यतोवर घरच्या गिरणीवर दळा किंवा मग गिरणीवर देताना चणा डाळ आधी दळून घ्यायची, त्याच्यावर हे चकलीचं पीठ दळून आणायचं, म्हणजे याच्यामध्ये घास येणार नाही आणि चकल्या तुटणार नाहीत. नाहीतर चकल्या तुटायची शक्यता भरपूर असते, म्हणून दळणावर सुद्धा चकली अवलंबून आहे. तर अशा पद्धतीने सगळं भाजून दळून आणा आणि चकलीची रेसिपी ही वेगळी येईल. तोपर्यंत स्टे ट्यून.